संध्याकाळपर्यंत यांचा चुलता उठला, एक 12-1ला उठला. तोपर्यंत इथं आल्याच्या नंतर त्यांनी गेले, एक बकरं कारुलालं, चोर बकरं कारुलाले म्हणले. बकऱ्या बकऱ्या आवाज आला का आला बकऱ्याचा हिंडला रोजचा काय येतोय नेहमी प्रमाणे वेगळं. आता कसे आले त्यामुळे ह्यांनी उठल्याच्या नंतर त्यांनी जे गाडी गॅसवरली होती काय की ते गॅसवरल्या गाडी दुर्मन वाजली. त्यांनी गेली की त्यांच्या पोटात थळमणे केलं. त्यांनी बसली, त्यावेळेस बसल्याच्या नंतर त्याला उठायचं कळलं नाही, मोठी लुस्कान झाली. पुन्हा कुणाला उठवा काय नाही, तोपर्यंत त्यांनी गेले, फरार झाली. हा पण गरीब माणसं आहेत, ते कुणावर संशय घेऊ गावात? अवघड. खरं तर मराठवाड्यामधला शेतकरी हा मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळामध्ये ग्रस्त आहे. आता जुलै महिना सुरू आहे, जवळपास जुलै महिना संपत आला आहे आणि आता कुठेतरी थोडासा पाऊस होतोय, तरी पण दुष्काळाचं सावट हटलेलं नाही. मी आहे आता चाकूर तालुक्यातील वडगाव एकी या ठिकाणी आणि माझ्यासोबत इस्माईल जे आहेत. काल रात्री त्यांच्या जवळपास 15 ते 16 शेळ्या या ठिकाणी 17च्या संख्येमध्ये, म्हणजे काल 17 शेळ्या या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी चोरून घेऊन गेलेल्या आहेत. आणि शेळ्या चारणे हा त्यांचा मुख्य उपजीविकेचा व्यवसाय होता. आणि आता या 17 शेळ्या चोरीला गेल्यामुळं आज त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर एक मोठं आर्थिक संकट आलेलं आहे. त्याचबरोबर एक दुःखद अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी आहे. पोलिसांमध्ये त्यांनी तक्रार दिली. भारतीय न्याय संहिता 2023च्या 303/2 अंतर्गत अज्ञात चोरट्यांवर गुन्हासुद्धा दाखल झालेला आहे. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया की कशा पद्धतीनं त्यांच्या शेळ्या चोरीला गेल्या आणि आता एकंदर काय परिस्थिती आहे. क्या बताएंगे, किस तरीके से चोरी हुई ऐसे आपको लगता है? ये रात के 11:30 बजे पीछे के दरवाज़ा तोड़ के जो है सो 4-5 लोगों ने गाड़ी में डाल के लेके गए वाला है. अच्छा, 17 बकरी बड़े बड़े लेके गए वाले हैं. अच्छा. तो ये बात आपको कब पता चली? ये बात हमको पता चली 1 बजे रात में. तो कोई आवाज़ है, कुछ आवाज़ बोले तो एक बकरे ने जो है सो पुकारा. उसको ले जाने की कोशिश करने लगे थे, लेकिन वो बकरा बड़ा रहने की वजह से वो दरवाजे में बैठा नहीं और उन्हें चिल्लाने चालू करा. जब उठ के देखे तब वो चोर पहले वो बकरे को ले जाने से पहले बकरियां पहले डाले वाली थी उसके अंदर. और जब बड़ा लास्ट के टाइम में बड़ा बकरा खींचने को देखे उन्होंने, तो पट के अंदर अटकने की वजह से आवाज़ करने से चोरा भाग गए वो लेके है सो. पूरे कितने बकरियां थी आपके? पूरे अपने पास 35 थे. तो उनका सभी ले जाने का प्लान था? तो सभी ले जाने का प्लान था. वो बकरा पुकारने को जिससे हमारे चाचा जो है तो उठे, क्या क्यों पुकारा इन्हें बोल के. तो जैसा चोरों को पता चला कि अभी नहीं हमारे वो चलता. अच्छा. हाँ, उधर वाले तो क्यों पुकारा बोल के उठने के बाद उन्होंने क्या करे, तंबाकू खाते खाते देखे, जब तक चोर जो है सो अलर्ट हुए कि अभी आदमी उठ गया बोल के. तो जैसा गाड़ी वो उसके पास रुकी थी वो झाड़ के बाजू में, तो उन्होंने गाड़ी का भी आवाज़ सुनी. अच्छा, लेकिन हाँ, गाड़ी नहीं देखी कौन सी बड़ी है, लेकिन गाड़ी का आवाज चालू हुआ वाला सुने. इतने बकरे ले जाना है बोले तो बड़ी गाड़ी, बड़ी एक अशोक लेलैंड रहेगा. अच्छा, तो ये कंप्लेन कब रजिस्टर्ड हुई? ये अभी सुबह 6 बजे से चालू है. अभी पुलिस वाले क्या बोले? पुलिस वाले अभी क्या है, अभी तहकीकात चालू है. CCTV फुटेज देखना चालू है. पंचनामा भी हो गया, FIR वगैरह. तो इस माध्यम से पुलिस प्रशासन से आप क्या कहना चाहिए? क्या है, अभी जो हमारी चीज़ गए वाली है वो ढूंढ के दिए तो अच्छा है. अच्छा. और ये जो आपकी 17 बकरियां थी, बाजार में अगर हम उसकी कीमत देखेंगे तो बहुत ज़्यादा है. देखो 20,000 रुपए के हिसाब से अगर लगेंगे तो करो 17 बकरी के कितने पैसे होते हैं. हाँ. और सब बड़ा ही ले गए वाला है, उन्होंने छोटा नहीं ले गए वाला, बड़े लेके गए वाले. 20,000 के आसपास का ले गए वाला है. एक माल का आपका फिर नुकसान हो गया. उसमें कुछ गाबने थे, कुछ ये थे, कुछ बच्चा के मावा थे. बच्चे नहीं ले गए छोटे, जो 18-20 हजार ऐसे. तो आपका जो व्यवसाय है यही है ना? यही व्यवसाय इस पे है हमारा, जो भी है सो. ये गुजारिश है कि वो हमारी जो है तो ढूंढ के हमारी मदद करे, कोशिश करे. मुझे ये बोलो कि अब इतना आपका नुकसान हो गया, तो क्या असर पड़ा है सब चीज़ों का? असर बोले तो बहुत कुछ असर पड़ा है. हमारे गरीब लोगों को इतने पैसे बोले तो बहुत कुछ गया हमारा भी पैसा. मतलब एक बड़ी कम से कम हमारे हिसाब से ये 4-4.5 लाख का नुकसान है. तो अभी 4-4.5 लाख हमारे को बोले तो कितने हो गए? बहुत हो गए. ऐसा है. तर व्यवसायच यांच्यावर आहे हो, यांचा व्यवसायच यांच्यावर आहे. त्यामुळं हे सगळे संध्याकाळपर्यंत यांचा चुलता उठला, एक 12-1ला उठला. तोपर्यंत इथं आल्याच्या नंतर त्यांनी गेले, एक बकरं कारुलालं, चोर बकरं कारुलाले म्हणले. बकऱ्या बकऱ्या आवाज आला का आला बकऱ्याचा हिंडला
रोजचा काय येतोय नेहमी प्रभाव हा नेहमी प्रमाणे वेगळं ना आता कसे आले त्यामुळे ह्यांनी उठल्याच्या नंतर त्यांनी जे गाडी गॅसवरली होती काय की ते गॅसवरल्या गाडी म्हणून वाजली त्यांनी गेली की त्यांच्या पोटात थळमणे केलं त्यांनी बसली त्यावेळेस बसल्याच्या नंतर त्याला उठायचं कळलं नाही मोठी नुकसान झाली पुन्हा कुणाला उठवा काय नाही तोपर्यंत त्यांनी गेले फरार झाले हा फरार झाली हा पण गरीब माणसं आहेत ते कुणावर संशय घेऊ गावात अवघड आहे ना, संशय असतो बरं संशय कुणावर घ्यावं रोज एकाच्या कळला जावं लागते ह्यांनी संशय घ्यावा तर गावात राहावं लागते त्यामुळे गरीब माणसाचं कुटुंब आज बेचैन पडलेला आहे पडलेला आहे. ह्याने आज जेवायला सुद्धा नाहीत कोणीच लेकरा बाळा सहित नाही ते दिसून येत आहे ना. हा मग व्यवसाय त्याच्यावर आहे ना त्याचा त्यामुळे हे अशी नुकसान झालेली आहे ह्यांची म्हणजे पोलिसांनी लवकरात लवकर हा पोलीसवाल्याने वरती ह्यांचा न्याय द्यावा गरीब माणसाचा न्याय पोलीसवाल्याने द्यावा या विठ्ठल यादव नागरगोजे तर आपण पाहताय की विठ्ठलजींनी ज्या पद्धतीनं भावना मांडल्यात की एक गरीब आणि सामान्य व्यक्ती म्हणून या ठिकाणी ते शेळे चारण्याचा त्यांचा सगळा व्यवसाय आहे आणि ज्यावेळेस काल रात्री चोरट्यांनी चोरी केली तर या माध्यमातून त्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आपण पाहत आहोत. पोलीस प्रशासनाला हे कुटुंब वारंवार विनंती करत आहे की पोलिसांनी लवकरात लवकर त्या गुन्ह्याचा छडा लावावा आणि त्यांच्या ज्या प्रमाणामध्ये बकऱ्या चोरीला गेलेल्या आहेत तर त्या प्रमाणामध्ये त्या बकऱ्या त्यांना मिळवून द्याव्यात अशा प्रकारची एक अपेक्षा पोलीस प्रशासनाकडून यांच्याकडे व्यक्त केली जात आहे. विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन प्रज्वलसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.